माझे नाव नथुराम मारुती कोराळे, तालुका दौंड, जिल्हा पुणे, कंपोस्ट कडेठाण. पोपट विठ्ठल देवेकर यांच्या शेतामध्ये आम्ही आज नांगरट करत होतो. नांगरट करताना हार्ड रान असताना सुद्धा चांगल्या पद्धतीत नांगरणी होत आहे निमकेंच्या नांगरामुळे. आणि जे पहिले सिंगल पलटी आणि डबल पलटीचे नांगर होते, डबल पलटीने जर थोडं निबार रान लागलं तर थोडासा नांगर वर येतं, पण निमके नांगराने एकसारखी नांगरट होती आणि जे ढेकळ निघतो तर त्याचे मोठ्या बाली न पडता बारकांले ढेकळ एकसारखी नांगरट होती. पुढं मेहनत करताना सुद्धा या बारक्या देखामुळे ट्रॅक्टरला अडचण येणार नाही. रानाची मशागत चांगल्या पद्धतीत होती आणि ट्रॅक्टरला चालण्यासाठी सगळ्यात सुती. आणि नांगराला म्हणजे टोटल बोरा स्टील असल्यामुळं बेंड होण्याचा प्रश्न राहत नाही त्याला. आता हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र तुमचं जे आपण नांगरट म्हणतो मार्च एप्रिल मधले, ती रान अशीच निघतात ना? एवढी मोठी किटाडा निबार रान. बर, तर इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल लिमकेनबद्दल? इतर शेतकऱ्याला म्हणजे काय आहे, निमके नांगरामुळे एकसारखी नांगरट होणार आहे, जो चढ उतार होणार आहे रानाचा तो होणार नाही. बर बर, लेवलमध्येच नांगरट होणार. ठीक ठीक, धन्यवाद साहेब.